आंघोळ करणार, आंघोळ करून दाजी येणार आहे आमचं. दाजी आली की दाजींबरोबर मला डिव्हिजनला जायचं. आई आता दाजी आता निघाले मी डिव्हिजन. मी आले डिव्हिजन मधून आणि माझी कामं राहिले तेवढी करायची. विषय असा झालाय, मला काल एक मेसेज आलेला छोट्या चिमुकल्यासाठी मदतीसाठी, आणि ते व्हिडिओ पण मला अजून बनवायचे आहे. लिव्हर खराब झालाय आणि तो चिमुकला खरंच खूप छोटा आहे, त्याची व्हिडिओ पण बनवायची आहे. डिटेल्स आल्यात, आता व्हिडिओ पण बनवणार छोटीशी मदती, आणि ते पण इंस्टाग्रामवर अपलोड करणार जेणेकरून त्या चिमुकल्याला मदत मिळेल. आणि ते काहीतरी चिमुकला पंढरपूरचा आहे. त्या चिमुकल्याच्या मदतीची व्हिडिओ मी बनवल्या आणि अपलोड पण केल्या इंस्टाग्रामवर. मदत लवकर मिळू दे आणि तो चिमुकला लवकरात लवकर बरं होऊन घरी जाऊ दे, कारण खूप छोटा आहे तो, 2 वर्षाचा आहे. आणि मला खूप वाईट वाटलं, 2 वर्षाचा एवढा लहान त्याचं लिव्हर खराब झालंय. एक विषय असा आहे की मदतीचे जे व्हिडिओ असतात ते सगळ्यात जास्त आणि लवकर मी करते, कारण माझ्या आम्मीच्या वेळेला किंवा माझ्या आब्बूंच्या वेळेला मदतीची गरज होती आणि मला काही ठराविक लोकांनीच मदत केलेली. आणि असं पण होतं की माझ्या आब्बू ज्या वेळेला एक्सपायर झाले त्यावेळी आमच्या आब्बूंना उचलण्यासाठी, म्हणजे माझ्या आब्बूंची बॉडी उचलण्यासाठी पण लोक पुढे येत नव्हते. मी उचलले आमच्या आब्बूंची बॉडी. ते सगळ्या गोष्टी मला आठवतात. आणि मी आयसीयूच्या बाहेर रोडवर पण झोपले, मी जाणीव आहे त्या गोष्टीची. म्हणूनच मी मदतीचे व्हिडिओ असतील किंवा काही असतील तर ह्या गोष्टी मी लवकर करते, कारण माझ्या बरोबर ते सगळ्या गोष्टी झालेल्या. मला तर माझ्या वेळेला तर मला असं काही सोशल मीडिया वगैरे काही माहित नव्हतं की बाबा हा सोशल मीडियावर टाकल्यानंतर आपल्याला मदत मिळते वगैरे वगैरे. 2020 ची गोष्ट आहे, त्यावेळेला एवढं काही नव्हतं. आणि आताची पण गोष्ट आहे, रिसेंटली मागच्या वर्षी 2023 मध्ये माझ्या आम्मी पण सिरियस होत्या. माझ्या बरोबर कोणी हॉस्पिटलमध्ये नव्हतं, मी एकटीच होते. माझ्या आब्बूंच्या वेळेला पण मी एकटी होते, माझ्या आम्मीच्या वेळेला पण मी एकटीच होते हॉस्पिटलमध्ये, आणि माझ्या वेळेला पण मी एकटीच होते. म्हणजे माझं ज्या वेळेला मी सुसाईड अटेंड केलं त्यावेळेला पण मी एकटीच होते. आणि मला तिला खूप लोकांनी बघितलं आणि खूप लोकांनी मला असं पण म्हणलेत की काही मदत लागली ताई तर सांगा. त्यावेळेला पण मी कुणाची मदत वगैरे काही घेतली नाही. मला शक्यतो मदत करायला आवडतं आणि मला त्या गोष्टीची जाणीव आहे. कसं असतं माहितीये का, जोपर्यंत स्वतःला माहित नसतं हॉस्पिटल म्हणजे काय, तोपर्यंत आपल्याला ते कळत नसतं. लक्षात ठेवा, कुणी आजारी असेल किंवा काय असेल, सिरियस असतील तर त्यांची मदत करा. त्या गोष्टीला इग्नोर करू नका, कारण कसं असतं आपण मेल्यानंतर आपल्याला हेच कामी येणार आहे. चांगली कामं करत राहा, यश 100% मिळेल. प्रत्येक वेळेला पैशाच्या मागे पळू नका. खरंच तो चिमुकला लय लहान आहे, मला लय वाईट वाटायला लागलंय त्या गोष्टीचं. चिमुकल्याला मदत व्हावी जास्तीत जास्त आणि तो चिमुकला लवकरात लवकर घरी हसत खेळत जावं, कारण त्याचा फोटो मला आलाय नॉर्मल वाला. शपथ तो हसतोय किती क्यूट दिसतोय माहितीये का. खरंच वाईट वाटते असं. माझ्या दीदीच्या मुलींची आठवण आली मला त्या चिमुकल्याला बघितल्यावर. चिमुकला लवकरात लवकर बरं होऊ दे बास. ते दादा पण म्हणत होते थँक्यू व्हिडिओ केल्याबद्दल वगैरे वगैरे. मी म्हणलं असलं काय नाही, म्हणलं आशीर्वाद असू दे कायम. म्हणलं आपल्याला आशीर्वादच लागेल, दुसरं काय लागत नाही, कारण आपण पैशाच्या मागे फिरणारी व्यक्ती नाही. लई म्हणजे लई भूक लागल्या मला आणि मी आता बनवणार आहे 65, ते पण घरात. मी स्वतः घरात जे साहित्य होते जे काय होतं ते सगळं मिक्स करून 65 केलाय. बघूया 65 कसं झालाय. तर ते मी असं काय नाही, खूप वेळा केलंय मी. बाहेर ना आणण्यापेक्षा घरी करून खाल्लेलं कधी पण चांगलं असं मला वाटतं. कधी कधी वाटते की बाहेर खावं, बाहेरची टेस्ट वेगळी असते आणि स्वतः केलेली टेस्ट वेगळी असते. बनवलेल्या 65 वर माझे दिवस जाणार नाहीयेत. स्वयंपाक पण करायला लागणार आहे मला. तर आम्ही आली की आम्हीच्या शिवाय का लागणार, स्वयंपाक अजून का झाला नाही. ऐसे तो देता था, मेरे को बोलने की जरूरत नहीं थी. अभी नए वैसी परिस्थिति मेरी चलेगी इसके लिए. वो क्या हुआ तेरा कांदा का? वाले के वो ये
गुड मॉर्निंग. आणि विषय असा झालाय की छोटा चिमुकला एक्सपायर झालाय. मला खरंच खूप वाईट वाटायला लागले. सकाळी मला त्यांचे कॉल आले होते की तो एक्सपायर झालाय. आई शपथ मला एवढं वाईट वाटायला लागले ना. म्हणजे मी खरंच प्रयत्न केलं होतं की त्याला मदत ही येत होती. खरं त्यांनी लेट केलं सांगण्यासाठी की 2 महिने काहीतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. त्यांनी मला 1 महिन्यापूर्वी सांगायला पाहिजे होतं की आम्हाला मदत पाहिजे. त्यांनी पण लोक काय म्हणतील म्हणाल या गोष्टींना भिवून त्यांनी गप. खरंच मला खूप वाईट वाटायला लागलं या गोष्टींचा. काय लोक असतात ना, त्यांचा नाही विचार करायचा. जी नाव ठेवतात त्यांचा विचार नाही करायचा. त्यांचा विचार करून काय करणार आहे आपण. आपल्याला पोसायला येत नसतं लक्षात ठेवायचं. हे मला माहितच नव्हतं. मला आता सकाळी कळालं की त्याला 2 महिने काहीतरी तो म्हणजे तो पूर्ण इन्फेक्शनच झालं ना, लेट झालं ना त्या गोष्टी. त्यामुळे मला असं वाटायला लागलं. आणि ज्यांनी मदत केली खरंच त्यांची मी खूप मनापासून आभारी आहे. मला खरंच खूप वाईट वाटायला लागलंय की तो मुलगा खरंच खूप छोटा होता, एकदम 2 वर्षाचा होता. खूप व्हिडिओ स्टॉप करा म्हणून कॉल आलता. पैसे भरपूर लोक पाठवायला लागल्यात. व्हिडिओ काय स्टॉप केलाय मी. अजून एक व्हिडिओ बनवायचे की पैसे पाठवू नका, तो चिमुकला एक्सपायर झालाय म्हणून. खरंच असं कसं मी व्हिडिओ करताना पण असं मला वाईट वाटायला लागले.